आरोही आणि त्रिशा कॉलेजमध्ये आल्या व आपल्या क्लासमध्ये जाऊन बसल्या. काही वेळातच अर्जुन पण त्याच्या ग्रुपसोबत क्लासमध्ये येऊन बसला. अर्जुनला बघताच आरोही पुन्हा एकदा लपली. तिला असं लपलेलं बघून त्रिशा म्हणाली, आरोही, अगं अशी खाली का वाकलीस तू? आरोही, अगं नाही, ते पेन खाली पडला होता ना, तोच घेत होते म्हणत तिने हातातला पेन मुद्दामून खाली टाकला व पुन्हा तोच उचलला आणि सरळ बसली. तेवढ्या समोरच्या बाकावर 2 मुली येऊन बसल्या आणि ती झाकली गेली. ते बघून तिने सुटकेचा निश्वास टाकला. सर क्लासमध्ये आले. सर्वांनी उठून त्यांना गुड मॉर्निंग विश केलं. सर, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी आज तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलोय, ज्याची कदाचित तुम्ही सर्व अगदी आतुरतेने वाट बघत असाल. तसे सगळे आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. सर, सांगतो तर या सॅटर्डेला आपण फ्रेशर्ससाठी फ्रेशर पार्टी ऑर्गनाईज करतोय आणि दरवर्षीप्रमाणे ती लास्ट इयरच्या स्टुडंटला करावी लागते. सो दिस इयर आता आपली टर्न आहे. ही अनाऊन्समेंट होताच सगळे आनंदाने ओरडू लागले. सर, स्टुडंट्स शांत व्हा. आधी माझं ऐकून घ्या. या पार्टीसाठी आपल्याकडे तयारीसाठी खूप कमी वेळ आहे, म्हणून ही पार्टी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावे. विशाल आणि अर्जुन, मी तुम्हाला या पार्टीचे आयोजन करता आणि काळजी घेण्याचे सर्व अधिकार देत आहे. सर्व काही प्रभावी आणि दर्जेदार असावं. मला आशा आहे की तुम्ही दोघेही हे व्यवस्थित हँडल कराल. विशाल आणि अर्जुन, येस सर, डेफिनेटली. यू डोंट हॅव टू बी वरी अबाउट इट. सर, गुड. जर कोणाला गायन, नृत्य आणि इतर कोणतेही विशेष परफॉर्मन्स द्यायचे असतील तर फक्त विशाल आणि अर्जुनला तुमची नावे द्या. शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर पार्टीच्या 1 दिवस आधी सराव सत्रात परफॉर्मन्स सादर केले पाहिजे आणि नंतर निवडलेले अंतिम उमेदवार पार्टीमध्ये परफॉर्म करतील. स्टुडंट्स, येस सर. अजूनही बाकी बऱ्याच सूचना देऊन व त्यांचं लेक्चर पूर्ण करून सर निघून गेले. सर जाता सर्वजण आपापसात कुजबुजू लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. फ्रेशर्स पार्टीची स्वप्ने त्यांनी आतापासूनच रंगवायला सुरुवात केली होती. पण अनाऊन्समेंट ऐकल्यापासून आरोहीचा चेहरा मात्र सुकला होता. त्रिशाने तिच्याकडे बघितलं व तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आरोही, काय ग, काय झालं? चेहरा का पडला आहे तुझा? आरोही, अगं हे पार्टी अँड ऑल मी कधी बघितली नाही ग. काय करायचं असतं यात? मला काहीच कल्पना नाही आहे. तिचा चेहरा बघून मात्र त्रिशा तिच्याकडे बघून हसायला लागली. आरोही, आता हसायला काय झालं? त्रिशा, हसू नाही तर काय करू? तू पहिली अशी मुलगी आहेस जी पार्टीमध्ये जायला घाबरते. अगं यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? उलट खूप मजा येते. सगळे मिळून धमाल करतात, डान्स करतात. खूप भारी वाटतं. तुलाही नक्की आवडेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. आरोही, होप सो. त्रिशा, किती ग टेन्शन घेतेस? काही नाही होणार. मी आहे ना तुझ्यासोबत, म्हणत तिने आरोहीच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्या दुसऱ्या लेक्चरसाठी दुसरे सर आले व सर्वजण त्यांना बघून शांत झाले. सरांनी शिकवायला सुरुवात केली व सर्वजण शांत बसून त्यांचं लेक्चर ऐकू लागले. असेच एक एक करत दुपारपर्यंतचे सर्व लेक्चर झाले आणि लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक होताच सर्वजण एक एक करत कॅन्टीनच्या दिशेने जाऊ लागले. परंतु विशाल आणि अर्जुन अजूनही बसलेले होते. ते फ्रेशर्स पार्टीच्या अरेंजमेंटबद्दल काहीतरी बोलत होते. त्रिशा, आरोही, अगं सगळे गेलेत, तू अजूनही बसलेली आहेस. चल ना, खूप भूक लागली आहे मला. आरोही, अगं थांब ना जरा वेळ, एवढी काय घाई आहे, जाऊ. खरं तर ती अर्जुनची क्लास बाहेर जाण्याची वाट बघत होती, कारण त्याच्या समोरून उठून बाहेर कसं जायचं हे तिला समजत नव्हतं. कालच्या त्याच्या अचानकपणे समोर येण्याने ती पूर्णपणे घाबरून गेली होती. त्यात तो काल ज्या पद्धतीने तिच्याकडे बघत होता, ती नजर तिला राहून राहून त्रास देत होती. त्यामुळे शक्य होईल तेवढं त्याच्यापासून दूरच राहायचं हे तिने ठरवलं होतं. त्रिशा, ए आरोही, प्लीज यार, भुकेने पोटात कावळे कुस्ती करायला लागलेत आता. चल ना गं प्लीज.
ती तिचा हात धरून तिला ओढत म्हणाली. आरोहीला मात्र जायची अजिबात इच्छा नव्हती. अर्जुन कधी एकदाचा क्लास बाहेर जातो याचीच ती वाट बघत होती. परंतु त्रिशा काही केल्या ऐकत नव्हती. आरोहीची नजर जेव्हा अर्जुनवर गेली तेव्हा ते एकमेकांशी बोलत बोलत बाहेर जात होते. ते बघून तिच्या जीवात जीव आला. शेवटी जेव्हा ते क्लासच्या बाहेर गेले तेव्हा तिने सुटकेचा निश्वास टाकला. ते दोघं बाहेर गेल्यानंतर तिने हसतच तृषाकडे बघितलं व म्हणाली, काय ग त्रिशा, सगळे बाहेर निघून गेलेत आणि तू अजूनही इथेच उभी. भुकेने कावळे पोटात कुस्ती खेळायला लागलेत माझ्या, म्हणत ती बाहेर निघाली सुद्धा. पण त्रिशा मात्र तिच्या या बोलण्याने आश्चर्याने तिच्याकडे बघू लागली. तिच्या मनात हा विचार आला होता की ही पोरगी अशी विचित्र का वागते. मगाशी मी चल म्हणाले तेव्हा नाही म्हणाली आणि आता माझाच डायलॉग मलाच ऐकवून निघाली. शेवटी तिने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या पोटाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं आणि तीही आरोहीच्या मागे मागे बाहेर निघाली. दोघीही कॅन्टीनमध्ये आल्या व जेवण ऑर्डर केलं. दोघींनाही एवढी भूक लागली होती की त्यांचं सगळं लक्ष जेवणावर होतं. त्यामुळे त्यांच्या पुढच्या टेबलवर अर्जुन आणि स्वीटी कधी येऊन बसले हे त्यांनाही कळालं नाही. अर्जुन आणि आरोही एकमेकांना पाठमोरे बसले होते, त्यामुळे दोघांनाही ते दिसत नव्हते. स्वीटी, हे अर्जुन, फ्रेशर्स पार्टीसाठी शॉपिंग करायची होती मला, जाऊया का आज? ती अगदी लाडात येत म्हणाली. अर्जुन, ऑफकोर्स बेबी, मी तुला कधी नाही म्हटलंय का? आज कॉलेज संपल्यावर नक्की जाऊया. स्वीटी, ओ यू आर सो स्वीट अर्जुन, दॅट्स वाय आय लव्ह यू सो मच. अर्जुन, आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. तो तिचा हात हातात घेऊन त्यावर किस करत म्हणाला आणि नेमकं त्यांचं हे संभाषण आरोहीने ऐकलं. तसा तिच्या पोटात गोळा आला. तिने हलकेच थोडंसं तिरपी नजर करत मागे बघितलं तर अर्जुन एकदम तिच्या मागे बसला होता. ते बघून तर तिला भयंकर टेन्शन आलं. आता ती उठून तिथून जाऊही शकत नव्हती, कारण लगेच त्याने तिला बघितलं असतं. म्हणून ती तशीच बसून राहिली. पण त्या दोघांचं बोलणं ऐकून तिला खूप हसायला येत होतं. त्रिशा, काय ग, काय झालं? तू अशी एकटीच का हसतेस? आरोहीने हळूच तिची खुर्ची टेबलजवळ घेतली आणि पुढे झाकून हळूच त्रिशाला म्हणाली, तो मिस्टर रोमिओ आपल्याच मागे बसलाय त्याच्या सो कॉल्ड गर्लफ्रेंडसोबत आणि त्यांचं बोलणं ऐकून मला हसायला येतंय. त्रिशा, कोण रोमिओ? आरोही, अगं तो नाही का ज्याच्या मी काल कानामागे मारली होती. त्रिशा, यू मीन टू से अर्जुन? आरोही, हां तोच तो, पण रोमिओ नाव जास्त सूट करतं त्याला. बाकी कोणाशी धड बोलत नाही, पण एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच लाळ घोटत मागे निघतो. तिच्या वाक्यावर त्रिशा मात्र मोठमोठ्याने हसायला लागली. पण तिला असं हसताना बघून आरोही मात्र जाम घाबरली. तिच्या हसण्याच्या आवाजाने अर्जुनने पण मागे वळून बघितलं, पण आरोही त्याला पाठमोरी असल्याने दिसली नाही. तिने जागीच तिची ओढणी दोन्ही हातात घट्ट धरली होती. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तृषाला सांगितलं असं झालं तिला. आता जर याने मला बघितलं तर हा काय मला सोडणार नाही आणि कॅन्टीनमध्ये सगळ्यासमोर तिला तमाशा नको होता. म्हणून ती गप्प बसून राहिली, पण डोळ्यांनीच ती त्रिशाला हसू नको म्हणून इशारे करत होती. शेवटी जेव्हा त्रिशा शांत बसली तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. तिने घाईघाईने शेजारचा पाण्याचा ग्लास हातात घेतला व घटाघटा पाणी पिली आणि पटकन उठून तिने मागे वळून न बघता त्रिशाचा हात धरला व घाईघाईने तिला ओढतच तिथून निघाली. पण तिला जाताना स्वीटीने बघितलं तशी ती अर्जुनला म्हणाली, हे अर्जुन, अरे ही तर तीच मुलगी ना जिने काल सगळ्यांसमोर तुला मारलं. हाऊ डेअर शी, तिची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात उचलायची? तिच्या या वाक्यावर अर्जुनने पटकन मागे वळून बघितलं, पण तोपर्यंत त्या दोघीही निघून गेल्या होत्या. तसं त्याने रागात टेबलवर हात मारला व मनातच म्हणाला, आजही निसटली माझ्या हातून. पळ, तुला हवं तेवढं पळ. पळून पळून कुठे जाशील तू? कधी ना कधी फिरून माझ्यासमोर यावंच लागणार तुला. पण ज्या दिवशी येशील ना त्या दिवशी सोडणार नाही मी तुला. माझ्यावर हात उचलायची हिंमत केलीस ना तू,
त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. स्वीटी. अर्जुन, अरे कसला विचार करतोयस तू? अर्जुन, स्वीटी, मला एक अर्जंट काम आठवलं, मी आलोच हां, म्हणत तो उठला आणि निघूनही गेला. स्वीटी, आता याला काय झालं? जाऊ दे, मला काय, आजचं शॉपिंगचं काम तर झालं माझं, म्हणत तीही उठली आणि निघून गेली. अर्जुन घाईघाईने कॅन्टीनच्या बाहेर आला व आरोहीला शोधू लागला, पण ती त्याला कुठेच दिसली नाही. तो इकडे तिकडे नजर फिरवून तिला शोधत होता. तेवढ्यात विशालने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला, अर्जुन, अरे कोणाला शोधतोयस तू? अर्जुन, ती लवंगी मिरची, तिला शोधतोय. आता कॅन्टीनमध्ये होती, मला बघून पळाली. विशाल, अरे कोण लवंगी मिरची? अर्जुन, ती रे, जिने मला कार मारलं होतं. ते ऐकताच विशालचा चेहरा पडला व तो मनातच विचार करू लागला, ओ गॉड, अर्जुनला जर समजलं ना की जिला तो शोधतोय ती त्याच्याच क्लासमध्ये आहे, तर तो सोडणार नाही तिला, खूप तमाशा करेल. काहीही करून त्याला तिच्यापासून दूर ठेवायला हवं. अर्जुन. विशाल, अरे कसला विचार करतोयस तू? विशाल, काही नाही, चल लेक्चर स्टार्ट होईल आता, क्लासमध्ये जाऊ. अर्जुन, ओके म्हणत ते दोघेही क्लासमध्ये गेले. आल्यावर विशालने आरोहीच्या बेंचवर एक नजर टाकली तर ती तोंडासमोर वही घेऊन काहीतरी वाचत होती. ते बघून त्याने सुटकेचा निश्वास टाकला. जरा वेळात सर आले आणि लेक्चर सुरू झाले व सर्वजण त्यात मग्न झाले. पण विशालला मात्र खूप टेन्शन आलं होतं, कारण त्याला अर्जुनचा राग चांगलाच माहीत होता. त्यात फ्रेशर्स पार्टीमध्ये जेव्हा हे दोघं समोरासमोर येतील तेव्हा नक्कीच त्याचा रागाचा स्फोट होणार हे त्याला माहीत होतं. सगळे लेक्चर संपले तसा अर्जुन उभा राहिला व सगळ्यांना म्हणाला, हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल सरांनी सकाळी काय अनाऊन्समेंट केली. फ्रेशर्स पार्टीसाठी आपल्याकडे फक्त 3-4 दिवस राहिलेत. हा वेळ तसा खूप कमी आहे, तरीही आपण सगळ्यांनी मिळून जर थोडी थोडी हेल्प केली तर नक्कीच ही पार्टी एक्स्ट्राऑर्डिनरी होईल. तर सगळ्यात आधी आपल्याला हॉलच्या डेकोरेशनचा विचार करायला हवा. मी प्रत्येक कामाची लिस्ट बनवली आहे आणि त्यानुसार मी सर्वांना त्यांचं काम वाटून देतोय. प्रत्येक 5 जणांमध्ये एक ग्रुप लीडर असेल जो त्या कामाची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. तर डेकोरेशनची जबाबदारी विनायक म्हात्रेकडे असेल आणि त्याच्या ग्रुपमध्ये शेखर माळी, त्रिशा पवार, रोहित पाटील, ऋत्विक परांजपे व आरोही शेळके हे 5 जण असतील. तो हातातली लिस्ट बघत म्हणाला. त्याच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून आरोहीला मात्र आता घाम फुटला होता. देव न करो आणि त्याने सगळ्यांना उभं राहायला सांगो याचा ती विचार करू लागली. पण त्याने फक्त ग्रुप लीडर विनायकला उभं केलं व म्हणाला, विनायक, इज इट ओके फॉर यू? विनायक, येस फाईन. विनायक खाली बसला तसा तिच्या जीवात जीव आला. अर्जुनला अजून आरोहीचं नाव माहीत नव्हतं व ती आपल्याच क्लासमध्ये आहे हेही माहीत नव्हतं. कदाचित नवीन ॲडमिशन असतील म्हणून तो फक्त एक एक करून नाव वाचत होता. असंच एक एक करत त्याने डेकोरेशन, फूड, साऊंड, फ्रेशरसाठी गेम ऑर्गनाईज करण्यासाठी एक टीम, गेम जिंकल्यानंतर त्यांना देण्यासाठी लागणारे गिफ्ट्स, इन्व्हिटेशन कार्ड्स, गेस्टसाठीची स्पेशल अरेंजमेंट, अशा सगळ्या गोष्टींसाठी टीम तयार केली व प्रत्येक टीमला ज्याचे त्याचे काम वाटून दिले व सर्वांनीही त्याची ऑर्डर स्वीकारली. विशाल, तर हे झालं प्रिपरेशनच्या बाबतीत. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना या पार्टीसाठी स्पेशल परफॉर्मन्स द्यायचं असेल त्यांनी उद्या माझ्याकडे सगळी नावं द्यावीत. त्यात सोलो आणि ड्युएट परफॉर्मन्सेस आहेत, जसे की सिंगिंग अँड डान्सिंग. आणि माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. यावेळेस आमच्या डोक्यात वेगळं काहीतरी आहे आणि त्याचं नाव आहे टशने इश्क. म्हणजे ती एखाद्या डिबेट कॉम्पिटिशनसारखी, पण वेगळ्या पद्धतीने. आम्ही 2 टीम बनवणार आहोत. त्यातून एक टीम हे सिद्ध करण्यासाठी परफॉर्म करणार आहे की आपल्या जीवनात प्रेम किती महत्त्वाचं आहे आणि दुसरी टीम हे सिद्ध करण्यासाठी परफॉर्म करेल की प्रेमासारख्या मूर्ख गोष्टींवर आपण आपला वेळ किती वाया घालवत आहोत. बट हे कॉम्पिटिशन गाण्याच्या थ्रू होणार आहे आणि यात पार्टिसिपेट करणार आहे आपला अर्जुन. तो यावर परफॉर्म करणार आहे की
प्रेम ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात जास्त टाईम वेस्ट करणारी गोष्ट आहे. तर ज्या कुणाला त्याच्या विरुद्धही टचणे इश्कमध्ये फाईट लढायची असेल त्यांनी उद्या माझ्याकडे नावं द्यावीत. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यासाठी तुम्हाला गाता येणं गरजेचं आहे. कारण ही पूर्ण कॉम्पिटिशन गाण्याच्या थ्रूच होणार आहे. हे ऐकून अर्जुनने मात्र आश्चर्याने विशालच्या तोंडाकडे बघितलं. कारण हे त्यांच्या प्लॅनमध्ये कुठेच नव्हतं. पण विशालने मात्र हसून त्याला डोळा मारला. त्या दोघांनीही सगळ्या इन्स्ट्रक्शन्स क्लासला दिल्या आणि त्यांची मीटिंग संपली. तसे सर्वजण एक एक करून बाहेर जाऊ लागले. विशाल आणि अर्जुन पण बाहेर आले. पण अर्जुन मात्र खूप रागात होता आणि विशालला त्याची ही रिॲक्शन एक्सपेक्टेड होती. म्हणून त्याने स्वतःच्या मनाची आधीच तयारी करून ठेवली होती. विशाल: अर्जुन थांब रे, काय झालं, एवढा का चिडला आहेस तू? अर्जुन: का म्हणजे? तुला कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? तुला माहिती आहे ना मी सगळ्यांसमोर कधीच गाणं म्हणत नाही ते. विशाल: हो माहिती आहे मला, आणि म्हणूनच ही एक चांगली संधी वाटली मला तुझं गाणं सगळ्यांसमोर आणायची. अरे एवढं छान गातोस तू, एवढी सुंदर कला आहे तुझ्यात, आणि तू ती सगळ्यांपासून लपवून ठेवतोस कशासाठी? अर्जुन: पण मला नाही म्हणायचं आहे गाणं सगळ्यांसमोर. विशाल: तुला म्हणावं लागेल. अर्जुन: मी नाही म्हणणार. हे म्हणत तो त्याच्यासमोरून जाऊ लागला. तेवढ्यात विशालने मागून आवाज दिला व म्हणाला: मी तर ऐकलं होतं की मिस्टर अर्जुन सरपोतदार कशालाच घाबरत नाही व कुठलंही चॅलेंज तो चुटकीसरशी पूर्ण करतो. हे ऐकून अर्जुन जाता जाता थांबला व त्याने मागे वळून बघितलं. विशाल: तू आजपर्यंत खूप जणांकडून चॅलेंज स्वीकारलं आहेस आणि ते पूर्णही केलं आहेस. मग आज माझी टर्न आहे असं समज. तू सगळ्यांसमोर गाणं म्हणायचं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकून दाखवायचं. अर्जुन: विशाल हा काय वेडेपणा आहे? विशाल: आहे वेडेपणा. तुला जे समजायचंय ते समज, पण तुला सगळ्यांसमोर गाणं म्हणावंच लागेल. यार, एक मित्र म्हणून पहिल्यांदा काहीतरी मागतोय तुझ्याकडे आणि तू माझी एवढीही इच्छा पूर्ण करणार नाहीस का? अर्जुनने थोडा वेळ विचार केला, पण विशालचा पडलेला चेहरा बघून त्याला राहवलं नाही आणि तो त्याच्या जवळ गेला व त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ठीक आहे, अब दोस्ती की है तो निभानी तो पडेगी. त्याने होकार दिल्याचं बघून विशालने मात्र आनंदाने त्याला मिठी मारली व म्हणाला, थँक्स ब्रो. आता बघ ही फ्रेशर्स पार्टी कशी रंगतदार होते ते. अर्जुन: नाही होणार, कारण माझ्या विरुद्ध लढायला कोणी तयारच होणार नाही. त्यामुळे हा जो तुझा प्लॅन आहे ना तो इथेच फुस होणार. विशाल: नाही होणार. पूर्ण क्लासमध्ये कोणीतरी असेलच ना जो न घाबरता तुला टक्कर देईल, आणि नाहीच कोणी तयार झालं तर मी राहील तुझ्या विरुद्ध उभा. अर्जुन: ओ रिअली? मग चालेल मला, कारण तू जर उभा राहिलास तर मला गाणं म्हणायची पण गरज नाही, कारण तुझी स्टेज डेअरिंग मला चांगलीच माहिती आहे. विशाल: हसू नकोस तू. बरं ते जाऊ दे, रेडी आहेस ना मग तू आता कॉम्पिटिशनला? अर्जुन: आता शब्द दिलाय तुला तर मागे कसा हटणार? बघू उद्या कोण उभं राहतंय माझ्या विरुद्ध, कळेलच. हो बघू, चल आता, म्हणत दोघेही बाहेर निघाले. त्रिशा आणि आरोही घरी आल्या. त्रिशा तर खूप एक्सायटेड होती पार्टीसाठी, आणि जेव्हापासून विशालने टचणे इश्क कॉम्पिटिशनची अनाऊन्समेंट केली होती तेव्हापासून तिच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना शिजत होती. ती आरोहीचं नाव अर्जुनच्या विरोधात या कॉम्पिटिशनसाठी देणार होती. आरोहीला सांगून तर ती कधीच तयार होणार नाही हे माहीत होतं तिला, म्हणून तिच्या नकळतपणे ती तिचं नाव देणार होती आणि आरोहीचा आवाज तिने ऐकला होता. त्यामुळे अर्जुनच्या विरोधात या कॉम्पिटिशनमध्ये ती नक्कीच जिंकणार याची तिला खात्री वाटत होती. कधी एकदाची सकाळ होते आणि कधी मी आरोहीचं नाव देते असं तिला झालं होतं. घरी येऊन त्या दोघी फ्रेश झाल्या व रोजची कामे आटपून त्या झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कॉलेजला आल्या आणि क्लासमध्ये जाऊन बसल्या. आरोही तिच्या नोट्स काढत बसली होती व ती तिच्या कामात बिझी आहे हे बघून त्रिशा तिला म्हणाली, आरोही मी आलेच 10 मिनिटात, माझं जरा एक काम आहे.
म्हणत ती तिथून बाहेर गेली व विशालला शोधू लागली. थोड्याच अंतरावर तिला विशाल कोणाशी तरी बोलताना दिसला. तशी ती आनंदात त्याच्याजवळ गेली व त्याला म्हणाली, हाय विशाल. हाय त्रिशा, मला हे विचारायचं होतं की काल जे तू अनाऊन्समेंट केलीस ना टशनेश कॉम्पिटिशनसाठी, तर कोणी नाव दिलंय का अर्जुनच्या विरोधात? विशाल, अजून तरी नाही. का गं, तू करणार आहेस का पार्टिसिपेट? त्रिशा, मी नाही, माझी फ्रेंड आरोही करणार आहे. तिचंच नाव द्यायचं आहे. विशाल, आर यू शुअर? त्रिशा, हो. विशाल, ओके, काय आहे तिचं नाव? त्रिशा, आरोही शेळके. विशाल, नवीन आहे का क्लासमध्ये? त्रिशा, हो, न्यू ॲडमिशन आहे. विशाल, ओके, नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट सांग तिला, कारण अर्जुन कधीच हरत नसतो. त्रिशा, पण यावेळी तो हरणार. विशाल, ते आता त्या दिवशीच कळेल. त्रिशा, बघच तू, म्हणत ती परत क्लासमध्ये येऊन बसली. आता कशी होणार यांची फ्रेशर्स पार्टी? आणि तृषाने तर आरोहीचं नाव दिलंय आपल्या अर्जुनच्या विरोधात. पण आरोहीला जेव्हा हे समजेल तेव्हा तिची रिॲक्शन काय असेल? आता जेव्हा हे दोन ज्वालामुखी एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल ते आपण पुढच्या भागात नक्की बघू. तर मित्रांनो, हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.